हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 17वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे ब्रह्मचारी श्री गिरीधारी शरणजी देवजी यांची. जयपूर राज्याच्या सवाई माधोपूर या गावाच्या जवळ लसोडा नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे महोवतरामजी नावाचे एक सनाढ्य ब्राह्मण राहत होते. त्यांना 3 मुलगे होते, नंदराम, गणेशराम आणि अमरनाथ. महोवतराम हे एक व्यापारी होते. त्यामुळे सामान इकडून तिकडे नेण्यासाठी त्यांच्याकडे खूपसे बैल होते. गाड्या जुंपून सामान इकडून तिकडे नेणं हे व्यापाराला अगदी आवश्यक असतं. त्यांच्यानंतर त्यांचे तिन्ही मुलगे हा सर्व कारभार पाहू लागले. त्यातील गणेशराम हा सगळ्यात धाकटा होता. एकदा गणेशराम आपल्या सर्व बैलांना घेऊन जंगलामध्ये त्यांना चरायला घेऊन गेला. बैलांच्या पुढे चालणारा असा एक बैल असतो आणि त्याच्या मागून सगळे बैल जात असतात. तो बैल सगळ्यात हुशार असतो. त्याला धौसाका बैल असं तिकडच्या भागामध्ये म्हणतात. तसाच तो धौसाका बैल हा पुढे-पुढे चाललेला होता आणि त्याच्या पाठीमागे बाकीचे बैल आणि हा गणेशराम असे सगळे चाललेले होते. त्या काळामध्ये सगळीकडेच झाडी वगैरे खूप होती. साधारण 150-200 वर्षापूर्वीचा काळ आहे हा. त्यामुळे वाघ, सिंह ही बरेच असत. त्या धंसाच्या बैलावरती एकदम एका सिंहाने झडप घातली आणि त्याला मारून टाकलं. आणि गणेशरामला काही करता आलं नाही. तो घरी आला सगळ्या बाकीच्या बैलांना घेऊन कसातरी आणि जेव्हा घरातल्या सगळ्यांना तो बैल मारला गेलेल्याचं कळलं, तेव्हा सर्वांना फार वाईट वाटलं. कारण हे गाय, बैल आपल्याला कल्पना नसते, पण त्यांच्या किमती खूप असतात आणि त्या तेव्हाही होत्या आणि आत्ताही तसेच ते खूप महाग असतात जीव. आता जेव्हा सिंह अशा प्रकारे गावामध्ये वगैरे घुसे, त्यावेळेचे जे रहिवासी होते, आपल्या त्या भागातले, त्यांना त्याची सवय होती. म्हणजे असे हे वाघ, सिंह येतात ह्याची सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना सुद्धा कल्पना असे. त्यामुळे जरा कुठे इकडे-तिकडे जायचं झालं, तरी त्यांच्या हातामध्ये भरपूर अशा घट्ट अशा काठ्या किंवा कंबरेला तलवारी, नंतर असे ह्याला मोठे खंजीर वगैरे असे असत. तर त्यामुळं तिथल्या बायकासुद्धा खूप धीट झालेल्या होत्या. आता हे जे गणेशराम होते, त्याची जी मोठी वहिनी होती, ती मोठी अशी तेजस्विनी आणि वीर होती अगदी ती. त्यामुळं तिला अगदी भयंकर वाईट वाटलं आणि राग आला, की हा गणेशराम एवढा पुरुषासारखा पुरुष तिथं होता आणि तरीही आपला बैल मारला गेला. म्हणून ती त्या गणेशरामला म्हणाली, की "तुम्ही बरोबर असताना सुद्धा बैल मारला गेला? तुमच्यासाठी तर ही शरमेची बुडून मरण्यासारखी गोष्ट आहे." गणेशरामच्या मनाला हे भाभीचं बोलणं फार लागलं. तो चेहरा पडला त्याचा आणि आधीच तो दुःखी होता. तो जरा असा दूर एकांतात बसून विचार करू लागला, की खरोखरी भाभी तर बरोबरच म्हणतीये. माझ्या भित्रेपणामुळेच हा बैल मारला गेलेला आहे आणि खरोखरी आता मला जगायचा काही अधिकार नाही. आता आपण जीव द्यावा, बुडून जावं, मरावं हेच बरं. त्याच वेळेला लगेच तो उठला आणि चालू लागला. त्या लसोडा गावापासून 1 मैल साधारण दूरवरती पर्वतांच्या मध्यभागी एक झोझा नावाचं तलाव होता. त्याच्या पलीकडे तो गेला आणि त्याने खरोखरीच तलावामध्ये उडी मारली. पण भगवत इच्छा काही वेगळी होती. त्यामुळे तो मेला नाही. तर काही गाववाल्यांनी त्याला नेमकं बघितलं आणि त्यांनी त्याला बाहेर काढलं. पण तो मग घरी गेला नाही. दैवयोगाने असं झालेलं होतं, की त्याने जेव्हा त्या तलावामध्ये उडी मारली आणि तो खाली गेला, त्यावेळेला त्याच्या हाताला एक शाळीग्रामाची मूर्ती लागलेली होती. ती आपोआपच त्याच्या हातामध्ये धरली गेलेली होती
आणि जेव्हा त्याला लोकांनी बाहेर काढलं, तेव्हा ती त्याच्या हातामध्येच होती. हे आता लक्षात आल्यानंतर त्याला वाटलं, की हा काही भगवंताचा दिव्य असा संदेश आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवनाची दिशाच बदलली. त्या शालिग्रामाच्या मूर्तीला घेऊन तेथून गणेशराम सरळ वृंदावनला निघून गेला. त्यावेळेला तो जेमतेम 17-18 वर्षाचा होता. त्याचा जन्म विक्रम संवत 1855 माघ शुक्ल पक्ष पंचमीला झालेला होता. वृंदावन येथे जाऊन तो वंशीवट येथे राहू लागला आणि तिथे महात्मा बलदेवदासजी यांच्याकडून त्यांनी वैराग्य दीक्षा घेतली, ब्रह्मचारी दीक्षा घेतली. त्यावेळेला त्याचं नाव श्री गिरिधारी शरण असं ठेवण्यात आलं. ब्रह्मचारी श्री गिरिधारी शरणजीने तेव्हा आपल्या गुरुदेवांना विचारलं, की "गुरुदेव, मला आता कुठे राहायला हवं आणि कशा प्रकारचं मी भजन करायला पाहिजे?" तेव्हा गुरुदेवांनी आज्ञा केली, की "तुला जिथे शालिग्राम मिळालेला आहे, तिथेच तू जा, तिथेच राहा आणि गोपाल मंत्राचा जप कर." आणि बाकी कसं राहायचं वगैरे हे सगळे नियम त्याला समजून सांगितले. गिरीधारी शरणजी झोजा या तलावाच्या काठावरती जाऊन राहू लागला आणि अगदी एकनिष्ठेने आणि तन्मयतेने गोपाल मंत्राचा जप करू लागला. अशा प्रकारे 12 वर्षे अखंड सातत्याने आणि निष्ठापूर्वक जप केल्यानंतर खरोखरीच गोपाल मंत्र सिद्ध झाला आणि त्या मंत्रसिद्धीच्या फलस्वरूप या गिरीधारी शरणजींना वाक्सिद्धी प्राप्त झाली. त्यांनी जो काही आशीर्वाद कुणाला दिला, तो फलीभूत होऊ लागला. हळू-हळू त्यांची कीर्ती पसरली आणि खूपसे राजा महाराजा हे त्यांचे शिष्य झाले पुढे आणि त्यांच्याकडून अनेक देवालयं उभी झाली. मंत्रसिद्धीच्या नंतर ब्रह्मचारीजी हे वृंदावन येथे गेले आणि आपल्या गुरूंचं जे ठिकाण वंशीवट तिथे एकांतात राहून भजन भक्ती करू लागले. पण इथपर्यंत त्यांची ख्याती सगळीकडे पसरलेली होती आणि राजे महाराजे तसेच मोठे-मोठे श्रीमंत शेठ, सावकार हे सगळे त्यांच्या दर्शनासाठी येत असत आणि अर्थातच आपल्याला जी काय मनोवांछा असे ती त्यांच्यासमोर ठेवत असत. त्यातलं काही वेळेला ते स्वीकार करत आणि ते जे बोलत ते खरं होत असे. एकदा ईशरदा म्हणजे जयपूरच्या जवळचं एक छोटंसं संस्थान होतं. त्याचे राजा श्री रघुवीर सिंहजी हे त्यांचे दर्शन करण्यासाठी आले. त्यांना मूलबाळ नव्हतं. बाबाजींनी आशीर्वाद दिला आणि त्या परिणामस्वरूप त्यांना त्यांची जी राणी होती तिला आणि त्यांना 2 मुलगे झाले, सरदार सिंह आणि कायम सिंह. पुढे हे कायम सिंह जेव्हा 17-18 वर्षाचे झाले, त्यावेळेला जोधारानी त्याला घेऊन वृंदावनला बाबाजींच्याकडे आली आणि ब्रह्मचारीजींच्याकडून तिने या कायमसिंहला वैष्णवी दीक्षा दिली. त्या दिवसांमध्ये कायमसिंहजी यांची काही ईशरदा ह्या संस्थानाच्या राजकारणामध्ये काहीतरी खटपट चाललेली होती. त्या खटपटीमुळे राणी चिंतित झालेली होती. पण ब्रह्मचारीजी म्हणाले, की "तुम्ही चिंता करू नका. ईशरदाचेच काय, तर ह्याला राजपूरचीच गादी मिळणार आहे." आणि पुढे खरोखरीच तसं झालं. विक्रम संवत 1937 अश्विन कृष्ण पक्ष नवमीला कायमसिंह हे खरोखरीच जयपूरचे राजा झाले. ब्रह्मचारीने आता राजारोहण करताना त्यांचं नाव ठेवलं माधवसिंह आणि माधवसिंह या नावानेच ते पुढे प्रसिद्ध झाले. संवत 1914च्या गदरमध्ये म्हणजे जी काही त्यावेळेला राजकीय उलाढाली चालत किंवा एक विरोधी आंदोलन उभं राहत असे. तशा आंदोलनामध्ये ग्वालियरचे जे राजा होते जियाजीराव यांच्या हातातून त्यांची राज्यगादी गेली आणि दुसऱ्याच कुणीतरी ती राज्यगादी बळकावली. तेव्हा त्यांनी ब्रह्मचारीजींच्याकडे ते आले आणि त्यांना शरण गेले. ब्रह्मचारीजींच्या आशीर्वादाने त्यांना पुन्हा आपल्या राज्याची प्राप्ती झाली. मग ते पुन्हा ब्रह्मचारीजींच्याकडे आले आणि आपली कृतज्ञता प्रगट करण्यासाठी
त्यांनी छोटी कुंज नावाचा एक आश्रम त्यांच्यासाठी बांधला. तिथे राहून भजन करण्यासाठी एक विशेष अशी गुहा पण या ब्रह्मचारीजींसाठी त्यांनी बनवली. त्यांना सुद्धा काही मूलबाळ झालेलं नव्हतं. ब्रह्मचारीजींच्या आशीर्वादाने राजकुमार माधवराव यांचा जन्म झाला. त्यावेळेला जन्म झालेल्याच्या आनंदाप्रित्यर्थ त्यांनी दरवर्षी ₹12,000 त्या काळातले दरवर्षी सॉरी ₹1200 उत्पन्न मिळेल असा जहागिरीचा पट्टा ह्या ब्रह्मचारीजींच्या नावाने करून दिला. हे सगळं उत्पन्न अर्थातच आश्रमांसाठी वापरलं जात असे. ब्रह्मचारीजी त्याच्या पुढे काही दिवसांनी छटिकारा नावाचा जो भाग आहे, तेथील जंगलामध्ये साधनेसाठी जाऊन बसले. त्यांचा बाकीचा सगळा आश्रम, ते सगळं जे काही जहागीर होती, त्याचा सगळा भार त्यांनी आपल्या शिष्यांवरती टाकला. पण तिथे सुद्धा त्यांच्या प्रभावामुळे गोपालगड नावाच्या एका सुंदर मंदिराचं निर्माण झालं आणि तिथे श्री गिरीधर गोपालाची सेवा पूजा होऊ लागली. त्यांच्या प्रेरणेने माधवसिंहजी यांनी बरसाना येथे गिरीशिखर या भागामध्ये आणि वृंदावनातील मथुरा रोड या भागामध्ये 2 विशाल मंदिरं बांधली. राजपूरमध्ये दाऊजी म्हणजे बलरामाच्या मंदिरासह आणखीन कित्येक मंदिरांचं बांधकाम हे या गिरीधारीजींच्या प्रेरणेने सगळीकडे झालं. जयपूर आणि ग्वालियर याशिवाय ओल, कासगंज, कांकेर, हाथरस वगैरे बाकीच्या सुद्धा छोट्या छोट्या राज्यांचे राजे हे गिरीधारी शरणजींचे शिष्य होते. नेपाळचा राजा जंग बहादूर हा सुद्धा त्यांचा शिष्य झालेला होता. त्यांचं एकंदरीत असं सगळ्या राजकीय वर्तुळामध्येच एकंदरीत वागणं आणि वर्चस्व होतं. पंचम जॉर्ज जेव्हा भारतामध्ये आला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी दिल्ली दरबारामध्ये त्या गिरीधारी शरणजींना खास आमंत्रित केलं गेलेलं होतं. हे ब्रह्मचारीजी इतके प्रसिद्ध झाले, पण वास्तविक पाहता ते अजिबात एक अक्षर सुद्धा शिकलेले नव्हते. त्यांना लिहायला वाचायला सुद्धा येत नव्हतं. पण ही सगळी सफलता किंवा हे सगळं जे यश, ही सगळी प्रसिद्धी ही केवळ गोपाळ मंत्राच्या सिद्धीमुळेच त्यांना मिळालेली होती. असं कोणतं बरं त्यांचा मोठा संप्रदाय होता विशेष असा, तर श्री हरी व्यासदेवाचार्यजी यांचे 12 शिष्य होते. हे हरिव्यास खूप प्रसिद्ध होते आणि अत्यंत आध्यात्मिकदृष्ट्या प्रबळ असे होते. तर त्यांच्या शिष्यामध्ये एक शिष्य होते श्री लाफर गोपाल देवाचार्यजी. त्यांच्या परंपरेतील 12व्या पिढीमध्ये ह्या गिरीधारी गिरीधारी शरण यांना अनुग्रह मिळालेला होता. अशा प्रकारे एक सफल जीवन ते जगले. आपल्या वहिनीच्या एका वाक्यामुळे त्यांची दिशा कशी बदलली बघा. बऱ्याच संतांच्या आयुष्यात आपल्याला असं बघायला मिळतं, की एखादं असं वाक्य असतं ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा रोखच बदलतो आणि संसारी जीवनातून ते भक्तीच्या मार्गाकडे वळतात. अशा प्रकारेच एक संपन्न साधू जीवन घालवून विक्रम संवत 1946 फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमेत त्यांनी आपल्या ऐहिक लीलेची समाप्ती केली आणि ते कृष्णधामाला निघून गेले. हरिओम.